नमस्कार. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तर चला सविस्तर बघूया काय आहे आनंदाची बातमी. बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न होता की आता नमो किसान शेतकरी महासन्मान निधी योजना आणि PM किसान योजना या दोन्ही योजनेचे हप्ते एकत्रित येणार होते. आता त्या एकत्रित येणार होते हप्ते, पण आजपर्यंत काय हप्ते आले नाही. मग हप्ते या ठिकाणी कधी मिळणार, या ठिकाणी आजच्या तुमच्या डोक्यातला प्रश्न या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी काढणार आहात. तर चला सविस्तर जाणून घेऊ काय आहे अपडेट, आणि तुम्हाला दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रित मिळणार आहे की नाही, आणि मिळणार तर मिळणार कधी ते या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. त्यामुळे हा व्हिडिओ जरा पण स्किप न करता या ठिकाणी पूर्ण बघा. पूर्ण जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमच्या डोक्यातले सर्व प्रश्न या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मुक्त होईल आणि तुम्ही पण आनंदी होसाल. कारण की गोष्ट या ठिकाणी न्यूजच्या ठिकाणी आनंदी न्यूज या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे अर्धवट ऐकून तुम्ही हे करू नका. अर्धवट न्यूज कोणतीच चांगली नसते. त्यामुळे तुम्ही ही जी न्यूज आहे ती पूर्णपणे ऐका. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आषाढी एकादशी ही गोड होणार आहे. त्याचे कारण म्हणजे नमो किसान योजना व PM किसान योजना या दोन्ही योजनाचे हप्ते जे आहेत त्यांना आता एकत्रित हे जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे. आता तुम्हाला कळलं की आता जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे, पण मिळणार तर मिळणार कधी? का 25 जुलै, 30 जुलै, का जुलै संपल्यावर मिळणार आहे, जुलैच्या शेवट मिळणार आहे का? तर उत्तर आहे नाही. तुम्हाला जुलैच्या शेवट नाही मिळणार, तर जुलैच्या सुरुवातीस मिळणार आहे. सुरुवातीस पहिल्या हप्त्यामध्ये मिळणार आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी ही बातमी ऐकून दिलासा पण बसलेला असेल की आता पहिला हप्ता या ठिकाणी होण्यास 2 ते 3 दिवस बाकी आहे. मग आता 2 ते 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांना पैसा या ठिकाणी मिळतील का? तर त्याचे उत्तर आहे होय. तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्याचा पैसा या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर चला या ठिकाणी बघू अपडेट काय आहे. अपडेट काय म्हणते, राज्य सरकार काय म्हणाले या ठिकाणी एकत्रित या ठिकाणी पूर्णपणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जाणून घेणार आहोत. तर चला या ठिकाणी करूया सुरुवात. तर चला, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ह्या योजनेचा हप्ता या ठिकाणी जूनमध्ये मिळणार होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो हप्ता या ठिकाणी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि पीक विमा योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला पण जून महिन्यामध्ये जूनच्या शेवटीला तुम्हाला पैसा मिळणार होता. जूनच्या शेवटच्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार होता. राज्य सरकार DBTचं बटन जुलै महिन्यामध्ये शेवटच्या हप्त्यामध्ये दाबणार होती, पण काय झालं, तांत्रिक अडचणीमुळे DBTचं बटन दाबलं नाही. तर DBTचं बटन या ठिकाणी आषाढी एकादशी म्हणजेच आज या ठिकाणी दाबण्यात येणार आहे. आणि तुम्हाला माहित आहे DBTचं बटन दाबलं की तुमच्या बँक खात्यामध्ये 24 ते 48 तासाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल. ज्यावेळी सरकारने DBTचं बटन दाबलं, DBTचं बटन दाबल्यानंतर पैसा जमा होण्यास सुरुवात होते, पण काही कालावधी लागतो, काही मिनिटं लागतात, काही घंटे लागतात. तर घंटे 24 ते 48. आता सरकारने DBTचं बटन दाबलं आहे. आता कोणत्याही व्यक्ती कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार, ते पण एकत्रित 2 हप्ते. पण तुमच्याकडे जर हे काम कंप्लीट नसेल, जर तुमचं हे काम अधुरं असेल, जर तुमच्याकडे ही कागदपत्र नसेल, तर तुम्हाला या ठिकाणी पैसा मिळणार नाही. आणि जर बऱ्याच शेतकऱ्यांचे हे कागदपत्र आहे तर त्या शेतकऱ्यांना लगेच 24 ते 48 तासात त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल. पण बऱ्याच शेतकऱ्याकडे हे कागद नाही, तर त्या शेतकऱ्याला हे कागद या ठिकाणी काढावे लागेल. त्याला ते कागद काढल्यानंतर या ठिकाणी राज्य सरकार जुलैच्या महिन्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी व पीक विमा योजना या ठिकाणी PM किसान योजना, पीक विमा योजना पण या ठिकाणी येणार आहे. पीक विमाचा आपण व्हिडिओ बनवू, तुम्ही फक्त कमेंटच्या माध्यमातून मला कळवा कधी बनायचा, तर मी बनवून टाकेल. तर चला, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व PM किसान योजना या ठिकाणी जर त्या शेतकऱ्याने ते कागदपत्र काढले नाही तर त्याला या ठिकाणी दोन्ही हप्ते या ठिकाणी मिळणार नाही, ते बुडून जाईल. जर त्याने हे 2 ते 3 दिवसामध्ये ते काम कंप्लीट केले, ते कागदपत्रे काढले, ती ID काढली, तर त्याला लगेच या ठिकाणी पैसा मिळून जाईल. आणि जर त्याने या ठिकाणी बघून दुर्लक्ष केलं, ते कागदपत्र नीट बघितलं नाही, ते या ठिकाणी पाहिलं नाही, काय आहे त्याचं नाव नीट ऐकलं नाही आणि नीट त्यावर काम केलं नाही, तर त्याला पण या ठिकाणी पैसा मिळणार नाही. जर तुम्ही पण हे कागदपत्र काढलेलं नसेल, तुम्ही कोणतं कागदपत्र काढलेलं नसेल, तर तुम्हाला पण या ठिकाणी पैसा येणार नाही. जर तुमच्याकडे हे कागदपत्र असेल तर तुम्हाला पण 24 ते
48 घंटेच्या आत या ठिकाणी पैसा येणार आहे। त्याचे कारण म्हणजे सरकारने डीबीटीचं बटन या ठिकाणी दाबलेलं आहे। आता डीबीटीचं बटन दाबून टाकलेलं म्हणल्यावर तुम्हाला 24 ते 48 घंट्यात पैसे येणार आहे, पण बऱ्याच शेतकऱ्यांना पैसा येणार नाही। त्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे हे पत्र नाही, त्यांच्याकडे हे कागद नाही। हे कागद जर तुमच्याकडे असलं तर तुम्हाला पैसा येईल। तर चला सविस्तर जाणून घेऊ कोणतं कागद आहे ते, इतकं इम्पॉर्टंट कागद। तर चला जाण्यापूर्वी तुम्ही जर आपले यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच योजनांचे अपडेट बघायचे असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आपले यूट्यूब चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करा, लगेच करून टाका। सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा। तर चला या ठिकाणी बघूया काय आहे फार्मर आय डी। तुम्हाला फार्मर आय डी असणं अति आवश्यक या ठिकाणी आहे। इकडे लक्ष द्या, तुम्ही बघून दुर्लक्ष करू नका। फार्मर आय डी ज्या शेतकऱ्याकडे आहे त्यालाच या ठिकाणी दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहे। बऱ्याच म्हणजे 90% शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आहे, पण उरलेले 10% शेतकरी त्यांना हे पैसे या ठिकाणी मिळणार नाही। जर तुम्ही पण या 10% येत असाल आणि तुमच्याकडे पण फार्मर आय डी नसेल तर तुम्ही लगेच फार्मर आय डी काढून घ्या, कारण की फार्मर आय डी या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। फार्मर आय डीचे खूप मोठे या ठिकाणी काम आहे। फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला राज्य सरकार शेतकरी म्हणून घोषित करणार नाही आणि घोषित नाही केलं म्हणून डीबीटीच्या मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा काय जमा होणार नाही। याची सर्व शेतकऱ्यांनी तरतूद घ्यावी आणि याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेऊन ज्या शेतकऱ्याची फार्मर आय डी नाही, ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी नाही त्याने काढली नाही तर त्याने लवकरात लवकर या ठिकाणी फार्मर आय डी काढून घ्यावी आणि काढल्यानंतर त्याला सरकारला पण ते कळवावं। फार्मर आय डी काढली तर सरकारला लगेच कळून जाईल आणि मग नंतर सरकार जेव्हा समोरचा हप्ता येईल आणि समोरचा एकदा डीबीटीचं बटन दाबेल तेव्हा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल। पण बऱ्याच शेतकऱ्याकडे फार्मर आय डी आहे, 90% शेतकऱ्याकडे फार्मर आय डी आहे, तर त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। आता तुम्हाला लवकरात लवकर दोन्ही योजनेचे पैसे या ठिकाणी लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे चिंताजनक या ठिकाणी कोणतीच या ठिकाणी बातमी राहिलेली नाही। 24 ते 48 घंट्याच्या आत तुम्हाला पैसा या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसेल, त्यामुळे घाबरू नका। तुम्हाला पैसा या ठिकाणी सरकारने टाकलेला आहे। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका।